रोज पेन किलर खाल्ल्याने शरीरावरती काय परिणाम होऊ शकतो? ही चूक तुम्हीही करत आहात का? नमस्कार मित्रांनो. डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, दातदुखी किंवा गुडघेदुखी झाली की अचानक डॉक्टरांचा सल्ला न घेता लगेच पेन किलर घेता का? काहींना तर रोज किंवा वारंवार पेन किलर घेण्याची सवय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, वेदना कमी करणाऱ्या या गोळ्या चुकीच्या पद्धतीने किंवा दीर्घकाळ घेतल्यास शरीरावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन किलर म्हणजे काय, त्याचा योग्य वापर आणि जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतल्यास काय धोके होऊ शकतात हे समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. पेन किलर म्हणजे वेदना कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधं. योग्य कारणांसाठी योग्य डोस आणि डॉक्टरांचा सल्ला औषधांच्या सूचनेनुसार घेतल्यास ती अनेक वेळा सुरक्षित आणि उपयुक्त ठरू शकतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही औषधं वारंवार किंवा स्वतःहून घेतली जातात. पहिला परिणाम म्हणजेच पोटावरती होणारा परिणाम. काही पेनकिलरमुळे पोटात जळजळ, अपचन, अल्सर किंवा काही लोकांमध्ये पोटातून रक्तस्राव होण्याचा धोकाही वाढू शकतो. विशेषतः रिकाम्या पोटी अशी औषधं अनेकांसाठी योग्य नसू शकतात. दुसरा परिणाम म्हणजेच किडनीवरती ताण. काही प्रकारची पेनकिलर दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास किडनीच्या कार्यावरती परिणाम होऊ शकतो. आधीपासून किडनीचा प्रकार असलेल्या व्यक्तींनी तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अशी औषधं घेऊ नयेत. तिसरा परिणाम म्हणजेच लिव्हरवर परिणाम. काही वेदनाशामक औषधांमध्ये असलेल्या घटकांचा जास्त डोस घेतल्यास लिव्हरला गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे जास्त गोळ्या घेतलेल्या टाळा. जास्त गोळ्या घेतल्या तर लवकरात लवकर आराम मिळेल असा समज धोकादायक तुमचा ठरू शकतो. चौथाच परिणाम म्हणजेच हृदयविकाराचा धोका. काही विशिष्ट पेनकिलर काही व्यक्तींमध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात. विशेषतः ज्या लोकांना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहेत. पाचवा परिणाम म्हणजेच वेदनांचं मूळ कारण. मूळ कारण लपून जाणं. पेनकिलरमुळे वेदना कमी होऊ शकते, पण त्या वेदनेमागचं कारण कायम राहतं. त्यामुळे गंभीर आजारांचं निदान उशिरा होऊ शकतं. अनेकदा लोक डोकेदुखी झाली की वारंवार पेनकिलर घेतात. पण काही प्रकारांमध्ये वारंवार पेनकिलर घेतल्यामुळे पुन्हा डोकेदुखी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःहून औषधं घेण्याची महत्त्व टाळा. आता प्रश्न येतो की काय करावं? जर वेदना वारंवार होत असतील किंवा अनेक दिवस टिकत असतील तर फक्त गोळी घेऊन ती दाबण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन कारण शोधा. पुरेशी झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम, शरीराला विश्रांती आणि डॉक्टरांनी सांगितलेला उपचार हे अधिक महत्वाचं आहे. डॉक्टरांकडे कधी जावं? जर वेदना अचानक खूप जास्त तीव्र झाली असेल तर, वारंवार होत असेल तर, ताप, उलट्या, अशक्तपणा, छातीत दुखणं किंवा इतर गंभीर लक्षणांसोबत असेल तर स्वतःहून पेनकिलर घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पेनकिलर ही वेदना कमी करण्यासाठी नाही. उपयुक्त औषधं असू शकतात, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात घेणं सुरक्षित नसू शकतं. कोणतं औषध किती दिवसांसाठी आणि कोणत्या डोसमध्ये घ्यायचं हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा आपला हा एक विचार आहे की वेदना ही शरीराची भाषा असते. ती फक्त दाबू नका, तिचं कारण समजून घ्या. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती हवी आहे ती. मी तुमच्यासाठी तसा नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. धन्यवाद. निरोगी राहा आणि कोणत्याही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार घेण्याची सवय टाळा. थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.